आपण ऐकत आहात यो अस्मान द्वेष्टी भाग 4। समर्थांनी त्यांच्या पिशवीतला एक ताईत काढला। तो मला गळ्यात घालायला सांगितला। गंगाधररावांच्या घराची आठवण आहे ना आप्पा? ते म्हणाले, ही जागा शेरपची आहे। वास्तूतल्या जड द्रव्याचा कण न कण त्याचा आहे। ही हुकमत कुठपर्यंत चालते याची तुला कल्पना नाही। इथं काहीही होऊ शकेल। पाप पुण्याच्या, चांगल्या वाईटाच्या, नीती अनितीच्या, न्याय अन्यायाच्या, ज्या काही मूळ कल्पनांवर आपली संस्कृती अधिष्ठित आहे त्या कल्पनांवरचा विश्वास ढासळू देऊ नकोस। समर्थांना एवढं गंभीर झालेलं मी क्वचितच पाहिलं होतं। आप्पा, तू इथंच थांब, मी जरा आतला भाग पाहून येतो, समर्थ म्हणाले। त्या खोलीतून 3 दारं इतरत्र जात होती। ती लोटलेली होती। प्रत्येक दार उघडून समर्थ 5-7 मिनिटं आत जात होते, परत बाहेर येत होते। शेवटी त्यांनी मला त्यांच्या मागोमाग यायची खूण केली। आम्ही मधल्या दारातून आत गेलो। तो आतली खोली खूपच प्रशस्त होती आणि तिच्या मध्यभागी खाली जाणारा एक जिना होता। बाहेर दिवस मावळतीला लागला होता। ती खोली तर फारच अंधारली होती। समर्थांनी टॉर्च काढला होता। त्याच्या प्रकाशात ते त्या तळघराकडे जाणाऱ्या जिन्यानं खाली निघाले आणि अर्थात त्यांच्या मागोमाग मीही। नकळत पायऱ्या मोजल्या जात होत्या। 20 पायऱ्या। त्या संपल्या तेव्हा खाली अजून एक खोली आली। तिथंही आणखी खाली जाणारा एक जिना होता। तळघराखाली तळघर। त्या जिन्यानं आम्ही खाली गेलो। 20 पायऱ्या, पुन्हा एक खोली, पुन्हा एक जिना, तोही खाली जाणारा। आम्ही आता नदीच्या पात्राच्याही खाली आलो असलो पाहिजे। पण खाली हवा कुंद नव्हती, गार होती, पण ताजी होती। याचा अर्थ या जागेपर्यंत पोहोचणाऱ्या आणखीही काही वाटा, निदान एक तरी असल्याच पाहिजेत। पण निदान आता खाली जाणारे जिने तरी थांबले होते। या शेवटच्या पातळीवरच्या खोलीतून अनेक दारं उघडत होती। शेरपच्या वास्तूची खरी व्याप्ती जमिनीखालीच होती, म्हणून त्याचं घर वरून लहानसं, सामान्य, दुर्लक्ष करण्यासारखं दिसत होतं। बांधकाम प्राचीन असलं पाहिजे। प्राचीनतेचा अंदाजही अशक्य होता। भिंती मोठमोठ्या घडीव चिऱ्यांनी बांधल्या होत्या। त्या कितीही जाड असल्या, कितीही पक्क्या बांधलेल्या असल्या तरी शेवटी आतल्या पृष्ठावर ओलसर थर आलाच होता। खालची फरशीही पायांना ओली लागत होती। त्या खोलीच्या मध्यभागी समर्थ थांबले होते। चारी बाजूंना पाहत होते, स्वतःशीच मान हलवत होते। ते हलकेच म्हणाले, आप्पा, सांभाळून राहा हं। ही भयंकर जागा आहे, फारच भयंकर। आणि मग जरा वेळानं, आप्पा, टॉर्च मालवतो आहे हं, माझ्या शेजारीच राहा। खट असा आवाज होऊन टॉर्च मालवला गेला। आसपास संपूर्ण काळोख झाला। काजळी काळोख म्हणजे काय ते मला आत्ता या क्षणी समजलं। श्वास सुद्धा न घेता मी उभा होतो आणि मग त्या गडद अंधकारात मला एक अत्यंत अस्पष्ट असा चौकोन दिसायला लागला। प्रकाश अत्यंत क्षीण असला पाहिजे, दूरवरून येत असला पाहिजे। अंधार नसता तर दिसलाच नसता। चल अप्पा। समर्थांनी माझा हात हातात घेतला आणि आम्ही त्या चौकोनाकडे निघालो। पावलांचा आवाज होऊ देत नव्हतो। ते एक दार होतं, आत एक बोळ होता। तो एकदा दोनदा वळला आणि मग आम्ही एका मोठ्या खोलीत आलो आणि ती खोली पाहताच माझा जीव भीतीनं गोळा झाला। अनंतरावांना त्यांच्या स्वप्नात दिसणारी ती खोली होती। भिंतीत खोचलेले पलिते धडधडत होते आणि खोलीच्या मध्यभागी एक मोठा लोखंडी पिंजरा टांगलेला होता। पिंजरा रिकामा नव्हता। आम्ही आणखी जवळ गेलो। मध्येच मी दचकून पाऊल मागे घेतलं। एक गले लठ्ठ काळा उंदीर माझ्या पायाजवळून सरसरत गेला होता। मी पिंजऱ्यापाशी पोहोचलो तेव्हा समर्थ आधीच तिथे पोहोचले होते आणि पिंजऱ्यात पाहत होते। पिंजऱ्यात एक माणसाचं मुटकुळं होतं। गुडघे मुडपून बसण्या इतपत जेमतेम जागा होती। त्याच्या हातांची छातीशी घडी केलेली होती। वरच्या वक्राकार भागात मान सरळ ठेवता येत नव्हती। ती एका बाजूला कल्ली होती। त्याच्या अंगावर कधी काळी धड कपडे असतीलही, आता ते विटून त्याच्या चिंध्या झाल्या होत्या। शरीरात मांसच नव्हतं।
हाडांवर त्वचा ताणून बसवलीशी दिसत होती. त्याच्या चेहऱ्याकडे तर मला पाहवतच नव्हतं. गालफडं वर आली होती, डोळे खोल गेले होते, मिटलेले होते, त्वचेखालच्या शिरा टरटरून फुगल्या होत्या. पण तो इतका निश्चल बसला होता की मला एक भलतीच शंका आली. अर्थात आता काहीही बोलण्याची वेळ नव्हती. मी वळून समर्थांकडे पाहिलं. समर्थांच्या नजरेत पिंजऱ्यातल्या त्या अभागी जीवासाठी अपार करुणा होती. एकदम त्यांनी दोन्ही हात उचलले, पण ते परत सावकाश खाली घेऊन त्यांनी स्वतःशीच खेदानं मान हलवली. पिंजऱ्यापासून ते 2 पावलं मागे सरले आणि चारी दिशांना नजर टाकून त्यांनी त्या विलक्षण तळघराचं निरीक्षण केलं. क्षणभर मला असा भास झाला की काय करायचं याचं समर्थांना या क्षणी आजवर कधीही न पडलेला संभ्रम आज पडला होता. शेवटी ते मागं सरले आणि मला खून करून त्यांनी मला पिंजऱ्यापासून अगदी दूरच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात नेलं. अप्पा, तुझ्या लक्षात आलं ना, अनंतरावांच्या स्वप्नांची निर्मिती इथं होते ते? अनंतराव, दासगुप्ता, शेरब, ही साखळी आता पूर्ण झाली आहे. समोरचा तो हतभागी विदीर्ण देह पहा. तो देह त्या क्रूर पिंजऱ्यात कोंडलेला आहे आणि अनंतरावांची अस्मिता त्या विद्ध देहात कोंडली गेलेली आहे. आणि तुला शंका येईल, या देहात आधी वसत असलेला आत्मा, प्रज्ञा यांचं काय झालं? अप्पा, भार्गव चंद्रकांतच्या प्रकरणात आपण देहांची अदलाबदल पाहिली होती. हा प्रकार तितका साधा नाही, मला नाही वाटत. तुझ्या अनुभवात हे अजून आला आहे. अप्पा, या शरीरात मूळ आत्माच नव्हता. ते एक कलेवर होतं. तो एक मृतदेह होता. विश्वासाच्या भिंती ढासळत होत्या. समर्थांच्या शब्दांवर विश्वास ठेवायलाच हवा होता. पण मी हे काय ऐकत होतो? अप्पा, कसं शक्य आहे म्हणशील? सहज शक्य आहे. त्या भार्गवनं तर चंद्रकांतला दिवसा ढवळ्या 5-7 मिनिटात फसवलं होतं. या शेरबच्या तुलनेनं भार्गव हा अगदीच सामान्य मांत्रिक होता. आणि या शेरबला काय अशक्य आहे? अनंतरावांची एक भेट त्याला पुरेशी होती. त्या एका भेटीत त्यानं अनंतरावांना सर्व आज्ञा देऊन ठेवलेल्या असणार. आणि आता मन घट्ट करून ऐक, त्यानं अनंतरावांच्या देहाचे काही अंशही बरोबर आणलेले असणार. केस, एखादं नख, रक्ताचे 5-7 थेंब, शरीराच्या त्वचेचा एखादा भाग. भानावर आल्यावर अनंतरावांना ती लहानशी जखम दिसलीही असेल, पण ती त्यांना दुर्लक्ष करण्याइतकी क्षुल्लक वाटली असेल. या आत्मारहित देहात तेवढे अंश रुतवले की अनंतरावांची अस्मिता बरोबर इथं प्रवेश करणार. तिकडच्या त्यांच्या शरीरात मागं राहिला तो फक्त एक क्षीण अंश, एक दुगदुगी. अप्पा, मला तीळ मात्र ही शंका नाही की पिंजऱ्यातलं कलेवर हे शेरबच्या अत्याचाराची पूर्वी कधीतरी बळी पडलेल्याचा आहे. कुणाला माहीत ते केव्हा झालं होतं? वर्षांपूर्वी, दशकांपूर्वीही असेल. पण समर्थ, ते शरीर सडून कुजून कसं नाही गेलं? अप्पा, तो मृतदेह एका बंधनात ठेवला तर तिथं कृमी, कीटक, जंतूंना प्रवेश मिळणार नाही. किंवा मघा पाहिलेल्या बाहुल्या आठवतात का? त्यांच्यात काय वावरत होतं? त्यांच्यातली प्रेरणा कोणती होती? मानवाच्या पेक्षा खालच्या दर्जाची, ज्यांना आपण सब ह्युमन एलिमेंट म्हणू शकतो. अशी काही अडाणी निर्बुद्ध अस्तित्व यांचे गुलाम असतात. अशोकानंदननं पाठवलेला काळा आकार आठव. त्याच्यापैकी एखादं या रिकाम्या शरीरात त्यानं ठेवलं असेल. शरीराची कार्यक्षमता टिकवण्यासाठी अस्थि, मज्जा, रक्तवाहिन्या, नसा, ज्ञानेंद्रिय ही काम चालू ठेवण्यासाठी अनंतरावांचा खरा पिंजरा तो आहे. ते म्हणतात, स्वप्नात त्यांना असं वाटत होतं की आपण कितीतरी वर्ष या पिंजऱ्यात आहोत. आणि ते खरंच होतं. त्या आठवणी त्यांच्या नसतील, पण त्या आठवणी या अभागी देहात साठवलेल्या होत्या. आणि आठवण म्हणजे काय? समजा तुम्ही एखाद्या अंधाऱ्या गुहेत आहात. गुहेच्या दगडी भिंतीवर अनेक कोरीव चित्र आहेत, पण ती तुम्हाला केव्हा दिसतील? एखादा प्रकाश झोत त्यांच्यावर पडला तरच. आठवणींचं स्वरूपही काहीसं तसंच आहे. आठवणी मेंदूत साठवलेल्या असतात. मग त्या मज्जापेशींच्या विशिष्ट मांडणीनं असतील, विशिष्ट संपर्क क्रमानं असतील, मज्जापेशीत साठवलेल्या विशिष्ट प्रोटीनच्या स्वरूपात असतील, कोणत्या मार्गानं असतील, पण ती पेशी उद्दीपित झाल्याखेरीज
ती आठवण जागी होणार नाही. हे काम आपलं अस्मिता करते. जणू त्या अंधाऱ्या भागावरून प्रकाशाचा एक ठिपका फिरवते. आणि आप्पा, त्या मृत परंतु टिकवून ठेवलेल्या मेंदूत त्या बंदिवासाच्या, छळाच्या, तहान भुकेच्या आठवणी आहेत. त्याच अनंतराव स्वतःच्या म्हणून स्वीकारत होते. असा हा क्रूर शेरब. आणि समर्थांचा चेहरा बदलला, कातळासारखा कठीण झाला होता. आणि आप्पा, त्याचं कौर्यच त्याच्या नाशाला कारण होणार आहे. कारण तो पहिल्याच खेपेला अनंतरावांचं आयुष्य संपवू शकला असता, पण त्याला त्यांचा छळून छळून हाल करून शेवट करायचा होता. म्हणून त्यानं त्यांना आजवर तसं जेमतेम जगत ठेवलं आहे. आता त्याची राक्षसी हौस पुरली असावी असं वाटतं. कारण आज सकाळी अनंतराव बेशुद्धीत गेले आहेत आणि आज रात्रीच अनंतरावांचा शेवट करण्याचा त्यानं निर्णय घेतला असावा. आणि मग काही वेळानं हलक्या आवाजात समर्थ म्हणाले, आणि आज रात्री आपण इथं असणार आहोत आप्पा. समर्थांच्या घड्याळात 7 वाजले होते. आप्पा, आपल्याला इथंच थांबलं पाहिजे. अर्थात शेरब या तळघरात आलाच नाही तर गोष्ट वेगळी. तो दुरूनही अनंतरावांचा शेवट करू शकेल. पण त्याच्या स्वभावाचा माझा अंदाज खरा असला तर तो शेवटच्या क्षणी अनंतरावांसमोर आपलं खरं स्वरूप उघडं करण्यासाठी, स्वतःच्या कृत्याची बढाई मारण्यासाठी, पुढच्या प्रसंगाची कल्पना देऊन त्यांचा मानसिक छळ करण्यासाठी खासच येईल. आणि कदाचित वरच्या खोलीतल्या निष्क्रिय झालेल्या बाहुल्या पाहून त्याचा संशय जागा होण्याची शक्यता आहे. मला आधी अनंतरावांच्या सुरक्षिततेची खात्री केली पाहिजे. हातातला टॉर्च एकीकडे फिरवत समर्थ सर्व तळघराचा शोध घेत होते. त्यांना काय हवं होतं मला माहीत नव्हतं, पण एका अगदी बाजूच्या कोनाड्यात त्यांच्या टॉर्चचा प्रकाश पोचला. तो एका विद्रूप बाहुलीवर पडला. शेरबनं पूर्वी कधी काळी त्याच्या अघोरी प्रयोगात ही वापरली असेल, पण आता तर ती बाजूला टाकलेली दिसत होती. त्याच कोपऱ्यातली खालची जागा समर्थांनी त्याच पद्धतीनं शुद्ध करून घेतली. एक भस्माची आकृती काढून त्या आकृतीत त्या बाहुलीची स्थापना केली. माझ्या हातात टॉर्च देऊन समर्थांनी मला त्याचा प्रकाश त्या बाहुलीवर स्थिर धरायला सांगितलं. माझं लक्ष त्या विद्रूप चेहऱ्यावर होतं. त्या प्रकाश गोलाखेरीज इतरत्र सर्वत्र अंधार होता. समर्थ तिथंच उभे होते का हल्ले होते? काय करत होते? काही आविर्भाव करीत होते का? मला यातलं अगदी काहीच दिसलं नाही. मात्र त्या आसपासच्या अंधारात काही आवाज येत होते. खानावळवाल्या मावशींना रघुनं सोडल्यानंतर त्यांच्या कोऱ्या मनावर समर्थांनी पूर्ण संस्कार केले होते. त्यावेळी मागच्या खोलीतून जसे काही महाविचित्र आवाज आले होते तसेच आत्ता येत होते. आणि आता माझ्या हातातला टॉर्च थरथरायला लागला, कारण त्या निर्जीव विद्रूप चेहऱ्यात काहीतरी बदल होत होता. मी शब्दांनी खरोखर वर्णन करू शकत नाही, पण आत्तापर्यंत निर्जीव वाटणाऱ्या त्या चेहऱ्यात एक रसरस्ता जिवंतपणा येत होता. तसा बाह्य स्वरूपात एका कणाचाही बदल झाला नव्हता. कदाचित समर्थांच्या सततच्या सहवासानं माझीही जाणीव जरा विस्तारित झाली असेल. माझी एक खात्री झाली. मगाशी ही भावली म्हणजे एक लाकूड, चिंधी, माती यांची जड रचना होती, पण आता नाही. आता तिच्यात एक प्रेरणा आली होती. आशा एवढीच होती की समर्थांचीच ही कृती होती. समर्थांना हेच अपेक्षित होतं. आप्पा, समर्थांचा आवाज आला. त्या बाहुलीजवळ उभा राहा आणि टॉर्च मालवून टाक. मी 2 पावलं पुढे सरकलो आणि टॉर्च मालवला. क्षणभर डोळ्यांना काहीही दिसेना. मग सावकाश त्या पलित्यांचा प्रकाश दिसायला लागला. समर्थ खाली वाकून मी आणि ती बाहुली यांच्या भोवती एक विवक्षित आकृती रेखाटत होतो. शेवटची रेषा ओढून त्यांनी वर्तुळ पुरं केलं. ते स्वतः वर्तुळाबाहेरच होते. मला म्हणाले, आप्पा, आत्ताच्या क्षणापुरता मी अनंतरावांचा संबंध त्या बाहुलीशी जोडलेला आहे. अनंतरावांना कोणताही धोका पोहोचता कामा नये यासाठी ही योजना आहे. तुम्ही दोघं या रेषाकृतीच्या आत अगदी सुरक्षित आहात. लक्षात ठेव, अगदी काहीही दिसलं तरी या वर्तुळाबाहेर यायचं नाहीस. लक्षात ठेव, तुझी आणि अनंतरावांची सुरक्षितता आता या क्षणी महत्त्वाची आहे. ती प्रथम येते. शेरबशी मुकाबला करणं माझं काम आहे. आणि मग समर्थांचा आवाज
एकदम गंभीर झाला. आप्पा, खानविलकरांच्या बंगल्यातल्यासारखी वेळ आली आहे. या शेरपशी माझी गाठ आहे. संघर्षाचा शेवट काय होईल मला सांगता येत नाही. आप्पा, तुझ्यावर एक जबाबदारी सोपवणार आहे. पुन्हा एकदा तशी वेळ आली तर जमेल त्या मार्गानं ही बाहुली आपल्या बंगल्यातल्या मागच्या खोलीत ने आणि अनंतरावांना त्या खोलीत घेऊन ये. शेवटची अदलाबदल तिथं होईल आणि मग या बाहुलीचा नाश करून टाक. आणि समर्थ गेले सुद्धा. दीडमूड होऊन मी जमिनीला खिळून उभा राहिलो. त्या वर्तुळाबाहेर पाय टाकणं अशक्य होतं. मोठ्यानं ओरडणंही अशक्य होतं. किती अनपेक्षितपणे घाव पडला होता. या क्षणी मी साध्या गोष्टींचा विचार करीत होतो. दुसऱ्या क्षणी ही भयानक काळी गर्ता समोर उलगडली होती. सुरुवातीलाच ते जेव्हा म्हणाले होते की साधनेला आणि उपकरणांच्या तयारीला मला वेळ मिळाला नाही, तेव्हा मी सावध व्हायला हवं होतं. वेळ निर्वाणीची होती आणि समर्थ कशासाठीही थांबले नव्हते. मीच मूर्खासारखी खानविलकरांच्या बंगल्यातली ती काळ रात्र विसरून गेलो होतो. समर्थांच्या आसपास मृत्यू सतत वावरत होता. ते त्याची जाणीव कधीही विसरले नव्हते. माझी स्मृती अल्पजीवी होती. आता पुन्हा तशी वेळ येणार नाही अशा खोट्या भ्रमात मी वावरत होतो. आणि आता मला त्यांनी एक शब्दही बोलण्याची संधी दिली नव्हती. त्यांच्या वागण्यात मला कोणताही फरक दिसला नव्हता आणि मी बेसावध राहिलो होतो. त्यांनी स्वतःची तयारी बेटावर पाय ठेवल्यापासूनच केलेली होती आणि आता दिवसाच्या शेवटी साधा निरोप घ्यावा इतक्या साध्या शब्दात माझा कायमचा निरोप घेऊन ते दूरवरच्या अंधारात गडप झाले होते. क्षणभर माझी अवस्था अशी काही झाली की मग त्यांनीच दिलेलं शिक्षण मदतीला आलं. शेवटी प्रत्येकाचं शक्तिस्थान त्याचंच मन असतं, त्याच्याच निष्ठा असतात, त्याचे विचार असतात. समर्थांनी मला जीवन मार्गाची दिशा दाखवली होती. काही अधिसत्यांचा परिचय करून दिला होता. जीवनाच्या काही मर्यादा दाखवल्या होत्या. पुढचा मार्ग स्पष्ट होता. मनावर सावकाश सावकाश ताबा आला. त्यांना खरी मदत करणं म्हणजे त्यांनी दिलेल्या आज्ञा त्यांच्या शब्दाबर हुकूम पाळणं. काहीही झालं तरी मी ते करणार होतो. अर्थात अवखळ मन सारखं बिथरत होतं. मला समर्थांनी रत्नमण्यांचा वापर करायला शिकवला होता. आता समोर रत्नमणी नव्हता, पण मन एकाग्र करायला आता कोणतीही वस्तू चालत होती. फरशीवरची भस्माची आकृती सुद्धा. हा स्वतःशीच चाललेला संघर्ष होता. अबोल होता, पण म्हणून साधा सोपा मुळीच नव्हता हा. आणि तेव्हाच माझं वेळेचं भान हरपलं. त्या तंद्रीतून मी एका आवाजानं शुद्धीवर आलो. कोणाच्या तरी फरफटत्या पावलांचा आवाज तळघरात घुमत होता. अनंतरावांनी त्यांच्या स्वप्नात असल्या आवाजाचा काही उल्लेख केला होता की नाही याची मला आता आठवण नव्हती. पण शेरपच्या त्या तळघरात तो स्वतः किंवा त्याचाच एखादा मदतनीस येणार. संघर्षाला आता तोंड लागणार होतं. समर्थांनी माझ्या सुरक्षेची व्यवस्था केली होती. पण म्हणजे त्याचा अर्थ असा नव्हता की मी त्या संघर्षापासून अलिप्त राहावं. खरं महत्त्व अनंतरावांना होतं, मला नव्हतं. मलाही माझा वाटा उचलणं भाग होतं. आता स्वतः संबंधीचं सर्व विसरायची वेळ आली होती. समर्थांची आणि त्या प्रतिस्पर्ध्यांची. शस्त्र तीक्ष्ण धारदार असतील. माझं बोथट होतं, दुर्बल होतं, पण जे होतं ते वापरायला हवं होतं. मनाची घडण बदलत होती. मी स्वतःला सावरून तयार झालो होतो. समर्थ म्हणाले होते, काहीही दिसलं तरी वर्तुळाबाहेर येऊ नकोस. ठीक आहे. तो निर्णय मी शेवटच्या क्षणी घेणार होतो. वर्तुळात अनंतराव किंवा त्या बाहुलीत आता बंदिस्त झालेला त्यांच्या अस्मितेचा अंश सुखरूप राहणार होते. पाहूया. ती फरफटती पावलं जवळ आली. तळघरात कोणीतरी आलं. पलित्यांचा प्रकाश तितका दूरवर पोहोचत नव्हता, पण ती व्यक्ती सावकाश सावकाश पुढं येतेच शेवटी पलित्यांच्या प्रकाशात आली. एक जख्ख म्हातारी, वाखासारखे केस, वाळलेली, सुरकुतलेली, काळवणलेली कातडी, अंगावर वेटके फाटके कपडे, पायांना चिंध्या गुंडाळलेल्या. एका हातात पाण्याचं भांडं, दुसऱ्या हातात काहीतरी. वासावरून खाण्याचा पदार्थ असावा. इतर कशाचीही अपेक्षा मी केली असती, पण या विलक्षण म्हातारीची खासच नाही. अशी ही थेरडी तिच्या रखडत्या पावलांवर त्या पिंजऱ्यापाशी आली.
आणि पिंजऱ्यात पाहत तिथंच उभी राहिली. ती कशाची तरी वाट पाहत असावी असं वाटत होतं. कदाचित पिंजऱ्यातल्या कैद्याला खाणं पिणं देण्याचा हा रोजचा क्रम असेल. पण त्या पिंजऱ्यातल्या मुडपून बसलेल्या कैद्याची काही हालचाल दिसेना. तशी ती म्हातारी अधीर झाल्यासारखी दिसली. हातातलं पाण्याचं भांड वर करून तिनं त्यातलं काही पाणी आतल्या कैद्याच्या अंगावर शिंपडलं. त्या साध्या कृत्याची प्रतिक्रिया स्फोटक झाली. मला तर ती संपूर्ण अनपेक्षित होतीच. त्या थेरडीला तर माझ्याहून जास्त धक्का बसलेला दिसला. त्या पिंजऱ्यातल्या कैद्याच्या तोंडून एक भयानक, भेसूर, भसाडा, अमानवी आवाज आला. ते सर्व शरीर पिंजऱ्यातल्या पिंजऱ्यात घुसळायला लागलं. जणू काही त्याच्या अंगावर साधं पाणी नव्हे, जहरी दाहक आंबलंच टाकलं होतं. ती तडफड तडफड पाहत नव्हती. ती थेरडी धक्का बसल्यासारखी 2 पावलं मागं सरली होती. तिची नजर सर्व तळघरावरून फिरली. वर्तुळातल्या आम्हा दोघांवरूनही गेली. अंगावरून एखादा गरम हवेचा झोत गेल्यासारखं वाटलं. तिला आमचं अस्तित्व जाणवलं नाही. समर्थांची ती संरक्षक योजना असेल आणि तेच ठीक होतं. त्या एका नजरेचा जो चटका बसला होता त्या क्षणी समजलं होतं ही काही साधी थेरडी नाही. ती मागं सरली. तिनं फाटक्या कपड्यांखालून काहीतरी काढलं आणि ते पिंजऱ्यातल्या अजूनही तडफड तडफड करणाऱ्या शरीरावर फेकण्यासाठी हात मागं घेतला. आणि त्या क्षणी समर्थांचा आवाज आला, शेरब. ती म्हातारी तिच्या त्याच पवित्र्यात गोठली. इतकी निश्चल झाली की तो एखादा पाषाणाचा पुतळाच आहे की काय अशी शंका यावी. शेरब, तो तुझ्या छायांपैकीच एक आहे. त्याचा नाश करू नकोस. त्या म्हातारीचा हात सावकाश सावकाश खाली आला. तिच्या हातातलं पाण्याचं भांड खाली पडलं. त्याचा ठण असा आवाज त्या तळघरात केवढ्यांदा घुमला आणि मग तिच्या शरीरातही बदल झाला. आत गेलेले खांदे सरळ झाले, खाली गेलेली मान सरळ झाली, पाठीचा बाक गेला. एका हातानं डोक्यावरचा टोप काढला, खाली टाकला. दुसऱ्या हातानं अंगावरचे फाटके बिटके जुनाट कपडे काढून टाकले. पाय फरशीवर 1-2दा आपटताच पायाला गुंढाळलेल्या चिंध्या गळून पडल्या. पलित्याच्या प्रकाशात आता एक उंच सडसडीत बांध्याचा, संपूर्ण काळ्या वेशातला, डोक्यावर एकही केस नसलेला रुंद खांद्याचा पुरुष उभा होता. तो पुरुष होता, साधा माणूस नव्हता. नुसत्या निश्चल उभ्या राहण्यातही त्याचा स्वतःचा शक्तीवरचा संपूर्ण आत्मविश्वास जाणवत होता. आत्तापर्यंत त्यानं आपली शक्ती आच्छादून ठेवली होती. आता एखाद्या तप्त भट्टीसारखा त्या रसरस्त्या शक्तीचा सर्वत्र निर्यास होत होता. आवाजाच्या रोखानं तो वळला आणि म्हणाला, ठीक आहे, मी थांबतो. तू इथपर्यंत पोहोचलास. या क्षणापर्यंत मला तुझं अस्तित्व जाणवलं नाही. या पिंजऱ्यातल्या कैद्याचीही तू सुटका केलीस. अर्थात तू इथं सर्व तयारीनिशीच आलेला असणार. तू कोण आहेस? मी समर्थ आहे. समर्थांचा आवाज साधा होता, त्यात धमकी नव्हती. पण त्याचं महत्त्व कमी लेखण्याची चूक शेरबनं केली नाही. समर्थ? असं शेवटी आपली गाठ पडली तर टाळता आलं असतं तर बरं झालं असतं. पण शेवटी ही भेट अपरिहार्यच होती, नाही का? होय. आणि आता समर्थ अंधारातून प्रकाशात आले. पांढरा पायघोळ अंगरखा, पांढरं सैलसर धोतर, शेरबच्या कपड्यांशी केवढा विरोधाभास. शेरबपासून 5-6 पावलांवर येऊन समर्थ थांबले. दोघे एकमेकांकडे पाहत होते. कदाचित वेगवेगळ्या पातळ्यांवर एकमेकांच्या शक्ती केंद्राची चाचणी करीत असतील. काहीही असलं तरी ते निःशब्द होतं. तुला इथली जागा कशी सापडली? ती दासगुप्तानं सांगितली. तिथं तू काय ठेवलं होतंस हे मला आधीच समजलं होतं. मीच दासगुप्ताला वाचवलं. नाहीतर अर्थात त्याच्या तोंडून एकही शब्द निघाला नसता. हो, आता त्याला शेरब, तू त्याचं काहीही कर. त्यानंच ही सुरुवात केली आहे. आता जो काय भोग येईल त्याला दासगुप्तानं तयार राहायला हवं.
पण त्या बन्सीचा मात्र काहीच अपराध नाही. त्यानंच मला नाव दिले, परवलीचा शब्द सांगितला आणि आता त्याला ते आठवणारही नाहीच. तू नाही का अनंतरावांची भेट घेतलीस? बरोबर आहे. आणि त्या पडद्यामागच्या 3 बाहुल्या, त्या मला थांबवू शकल्या असत्या असं तुला खरंच वाटतं? नाही, शेरब जरा वेळानं म्हणाला. आणि अनंतराव कुठं आहेत? उत्तरादाखल समर्थांनी टॉर्च चिलगवला आणि त्याचा झोत आमच्यावर टाकला. शेरब सावकाश आमच्या दिशेनं आला. त्या रेखाकृतीपासून पाऊलभर अंतरावर उभा राहून तो आत पाहू लागला. त्याच्या किंचित सावळ्या चेहऱ्यातले ते डोळे हिरव्या काचेसारखे होते, निशाचर पशुसारखे विस्फारले होते, लहान मोठे होत होते. माझं शरीर भीतीनं गर्भगळीत झालं होतं. समर्थांनी त्याला आमच्या इतका जवळ कसा येऊ दिला? त्यानं जर काही केलं असतं तर? पण त्यानं काहीही केलं नाही. एकवार खांदे उडवून तो माघारी फिरला. तुझा नाश केल्याखेरीज ते माझ्या हातात येणार नाहीत. हो, समर्थ म्हणाले. पण समर्थ हसत होते का? इतकं तुला त्यांचं महत्त्व आहे? त्याच्या या प्रश्नावर समर्थ काहीच बोलले नाहीत. इतका धोका कशाला पत्करायचा? शेरब समर्थांसमोर उभा राहून बोलत होता. आपल्याला एखादी तडजोड नाही का करता येणार? कशासाठी? तू अनंतरावांना हात लावू शकत नाहीस आणि तू या तळघराबाहेर जाऊ शकत नाहीस. ते मला फारसं महत्वाचं वाटत नाही, समर्थ शांत आवाजात म्हणाले. तेच तर मला समजत नाही आणि तुला ते समजायचंही नाही शेरब. ठीक आहे, काही तडजोड केली तर तू, तुझा मित्र आणि अनंतराव इथून जाऊ शकता. अरे त्यात तडजोड कसली? आम्ही जाणारच आहोत. शेरब हिशेबी नजरेनं समर्थांकडे पाहत होता. तुझ्याबरोबर कोणीही नाही एव्हाना मला समजलं असतं. तू मला फसवण्याचा, भीती घालण्याचा प्रयत्न करीत नाहीस, खोटंही बोलत नाहीस. मग हा एवढा आत्मविश्वास आला कुठून? स्वतःशीच मान हलवत तो त्या पिंजऱ्याकडे वळला. गजांच्या बाहेरच्या अंगाला एक जोडणी होती. तिच्यातली गुंतवलेली साखळी काढताच पिंजऱ्याचा जवळजवळ 1/3 भाग उघडून बाहेर आला. शेरबनं आतला तो अजून आचके देणारा देह एका हाताने निर्घुणपणे ओढला आणि खाली फरशीवर पडू दिला. त्या मृत सजीव शरीराला 1-2 झटके बसले आणि मग ते निश्चल झालं, खऱ्या अर्थानं मृत झालं. त्याच्यात समर्थ म्हणाले होते, तो कोण छायक का कोणी वास करीत होता. तो त्या देहाचा आधार सोडून गेला असला पाहिजे. त्या कलेवरात अविश्वसनीय बदल झाला. जणू काही आतली उभारीच गेली. त्वचा काळवंडली, मांस आक्रसलं, हाडांचा भुगा झाला, डोळे आत बुडले. त्यातून एक काळपट द्राव ओघळत होता. भयानक दुर्गंधी सुटली होती. देवालाच माहीत त्या शेरबनं हा मृतदेह असा किती दिवस टिकवून धरला होता. ते शेरबच्या सर्व क्रिया योजन केलेल्या असल्या पाहिजेत, कारण तो मृतदेह खाली पडत असताना नैसर्गिकपणेच शेरब 2 पावलं मागं सरला होता. म्हणजे त्यावेळी मला ती हालचाल नैसर्गिक वाटली होती, पण ती तशी नव्हती. शेरब त्याला हवा होता त्या फरशीच्या चौकोनावर आला होता. चौकोनातच काही गुप्त कळ असली पाहिजे, कारण एकाकी तो फरशीचा चौकोन त्यावर उभ्या असलेल्या शेरबसह खाली गेला आणि मग 1-2 सेकंदांनी तो चौकोन आडव्या असावर जेव्हा पूर्वस्थळी आला तेव्हा तो रिकामा होता. शेरब गडप झाला होता. अप्पा, समर्थांचा आवाज तत्क्षणी आला. जागचा हलू नकोस. आणि मग समर्थ सावकाश सावकाश मी होतो त्या कोपऱ्याकडे आले. ते जवळ आले तेव्हा मला दिसलं की त्यांचा चेहरा विचारमग्न होता, पण त्यांना काळजी किंवा आश्चर्य वाटत असावं असं मला दिसलं नाही. आपल्याला इथं पाहून त्याला धक्का बसला असेल, नाही? मी म्हणालो. आपल्याला पाहून नसेल बसला, पण आपल्या येण्याची चाहूल त्याला लागली नाही.
त्यानं मात्र तो अस्वस्थ झाला असेल. समर्थ, त्या पिंजऱ्यातला तो देह. आप्पा, मी सांगितलं ना, मागं केव्हा तरी ते शरीर या यम यातनातून गेलेलं आहे. त्या आठवणी त्या मृत मेंदूवर कोरलेल्या होत्या आणि शेरब त्या आठवणींचा उपयोग करीत होता. शरीरातल्या अंतर्गत संस्था किमान कार्यक्षम पातळीवर ठेवण्यासाठी तिथं कोणीतरी नियंत्रक हवा. हे छायक म्हणजे या यातुधानांचे गुलाम असतात. त्यांच्यातला एखादा शेरबनं वापरला असावा. या तळघराखालीही आणखी पातळ्या आहेत. तिथं त्यानं असे आणखीही अर्धमृत अर्धसजीव देह साठवून ठेवले असतील. समर्थ, किती भयंकर आहे हा शेरब. हो आप्पा, एकदा माणुसकीची मर्यादा सोडली की मग पुढं काही सीमाच राहत नाही, नाही का? शेरब नीच आहे, यात शंका नाही. पण त्याच्याहून अधिक नीच माणसं नाहीत का? धोका आहे तो शेरबच्या शक्तीत आहे. त्याच्या साधनेमुळे तो विलक्षण धोकादायक झालेला आहे. आणि आता तो काय करील अशी तुमची कल्पना आहे? गंगाधर रावांचा वाडा आठवतो का? तशीच ही सर्व वास्तू आहे, नाही का? सर्व त्याच्या हुकमतीखालची, माझी खात्री आहे. तो आता आपला प्रवेश इथपर्यंत कसा झाला, त्याच्या आरक्षकांनी आपल्याला प्रतिबंध कसा केला नाही, याचा शोध घेत असेल. अर्थात त्याला ते उमजायला वेळ लागणार नाही, कारण शेवटी मार्ग तेच असतात. त्यामागचा हेतू वेगवेगळा असतो. तेव्हा आधी तो आपले बाहेर जाण्याचे मार्ग बंद करील. माझे कोणी सहकारी, सहाय्यक, मदतनीस त्याच्या बेटावर इतरत्र आहेत का, याचाही शोध करील. आणि आपण दोघंच फक्त आलो आहोत हे समजलं की मग तो आपल्या नाशासाठी सिद्ध होईल. पण समर्थ, तुम्ही त्याविरुद्ध काहीतरी उपाययोजना रासालच. अप्पा, तू हे विसरतोस की आपलं पहिलं कर्तव्य अनंतरावांची इथून सुटका करणं आहे. आणि तुझ्या चेहऱ्यावरून मला स्पष्ट दिसतंय की तू काहीतरी मोठं दिव्य, मोठा स्वार्थत्याग करण्यासाठी मनाची तयारी करीत होतास. पण मी तुला इथून बाहेर पाठवणार आहे. समर्थ, नकळत माझा आवाज चढला असला पाहिजे. नाही, ते मान हलवत होते. त्यांच्या चेहऱ्यावर मंद स्मित होतं, पण थट्टेचा किंवा उपहासाचा अंशही नव्हता. अप्पा, मी तुला ओळखत नाही का रे? मला माहीत आहे. माझ्या मदतीसाठी तू वाटेल ते करायला तयार आहेस, मला माहीत आहे. अशा परिस्थितीत मला एकट्याला सोडून जाणं हा तुला माझा विश्वासघात वाटतो. पण अप्पा, तसं नाही. तू मला खरी मदत, मी हाती घेतलेलं कार्य पुरं करण्यानंच देणार आहेस. जरा विचार केलास तर तुला माझं म्हणणंच खरं आहे हे पटेल. आणि मी यावर काय बोलणार? नमस्कार मित्रांनो, मी नागसेन. सुप्रसिद्ध लेखक नारायण धरप यांची ही कथा यो आसमान द्वेष्टी हा या कथेचा भाग 4 होता. लवकरच आपण भाग 5 कडे वळूयात. ही कथा तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.